आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी, जर खरंच अमेरिकेने इराणच्या नेव्हीचं 90 नुकसान केलं असेल तर मग अजूनपर्यंत स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून एकही ऑइल टँकर सुरक्षितपणे बाहेर का काढता आला नाही? आपण इथे अमेरिकन मिलिटरी बद्दल बोलतोय, ज्यांच्याकडे प्रचंड वॉरशिप्स आहेत, अत्याधुनिक मिसाइल्स आहेत आणि जगातील सर्वात मोठी नेव्ही आहे. पण तरीही बाहेर उभ्या असलेल्या त्या 150 भव्य सुपर टँकर्स पैकी एकालाही सुरक्षितपणे समुद्र पार करून देता आलेलं नाही. अखेर का? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हाच प्रश्न समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, हॉर्मुझमध्ये खरी समस्या फक्त शत्रू नाहीये, गोष्ट काही वेगळीच आहे तरी असं ज्यामुळे US नेव्ही बाहेर उभी राहून फक्त पाहत आहे. हे समजून घेण्यासाठी एकदा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझकडे पहा. हा जगातील सर्वात धोकादायक आणि अरुंद समुद्री मार्गांपैकी एक आहे. दररोज जगातील जवळपास 20 तेल म्हणजे सुमारे 2 कोटी बॅरल याच मार्गाने जातं. वरून पाहिलं तर हा मार्ग खूप रुंद वाटतो, पण ते फक्त एक भ्रम आहे. प्रत्यक्षात इतके मोठे कार्गो जहाज कुठेही चालू शकत नाहीत. त्यांना समुद्राखालील अदृश्य लेन्स वरूनच जावं लागतं. जसं आपण हायवेवर चालतो, एक लेन आत जाण्यासाठी आणि एक बाहेर येण्यासाठी. प्रत्येक लेन फक्त 2 मैल रुंद आहे आणि मध्ये थोडी जागा ठेवलेली आहे टक्कर टाळण्यासाठी. म्हणजे 21 मैल रुंद समुद्रात प्रत्यक्ष सुरक्षित मार्ग फक्त 6 मैलांचा आहे. आणि हे जहाज 1100 फूट लांब, इतके जड की त्यांचा खालचा भाग 72 फूट पाण्यात बुडालेला असतो. म्हणजे तुम्ही फक्त एक बोट चालवत नाही आहात, तुम्ही एका अरुंद गल्लीत एक संपूर्ण गगनचुंबी इमारत नेण्याचा प्रयत्न करत आहात. आणि या गल्लीतला एक किनारा थेट इराणच्या जमिनीला लागून आहे. गेल्या 40 वर्षांत इराणने इथे अमेरिकेच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली आहे आणि इथे एक भयंकर जाळं तयार केलं आहे. हो, बॉम्ब टाकून इराणच्या 45 पेक्षा जास्त वॉरशिप्स नष्ट केल्या गेल्या. 90 धोका कमी झाला. पण जर एका टँकरवर एकच मिसाईल लागली तरी प्रचंड विनाश होऊ शकतो. म्हणूनच 90 सुरक्षा पुरेशी नाही, 100 हमी लागते. आणि या जाळ्याच्या 3 धोकादायक थर आहेत. पहिला थर सी माइन्स. या माइन्सना एअर स्ट्राईकने नष्ट करता येत नाही. इराणने आधीच समुद्रात मोठ्या प्रमाणात माइन्स टाकल्या आहेत. त्या शोधण्यासाठी आणि निष्क्रिय करण्यासाठी पाण्याखाली जावं लागतं. सध्या अमेरिकेकडे असे फक्त 4 जहाज आहेत जे हे काम करू शकतात आणि ती जपानमध्ये इथून 4000 मैल दूर आहेत. 1988 मध्ये एक अमेरिकन वॉरशिप अशाच एका माइन्सवर आदळली होती. माइन्सची किंमत फक्त 1500 होती, पण नुकसान दुरुस्त करायला 90 मिलियन लागले. आता कल्पना करा, 20 लाख बॅरल तेल घेऊन जाणाऱ्या टँकर खाली अशी माइन्स फुटली तर संपूर्ण समुद्र पेटून उठेल. दुसरा थर लपलेले रॉकेट लॉन्चर्स. इराणच्या किनाऱ्यावर डोंगर आणि गुहा आहेत, तिथे मोबाईल लॉन्चर्स लपवलेले आहेत. एक ट्रक बाहेर येतो, मिसाईल लॉन्च करतो आणि 2 मिनिटांत परत लपतो. अमेरिकेने जे दिसले ते नष्ट केले, पण सगळेच संपलेत याची खात्री कोण देणार? तिसरा थर स्पीड बोट्स आणि मिनी सबमरीन. इराणची खरी ताकद त्यांच्या मोठ्या जहाजांमध्ये नाही, तर छोट्या वेगवान आणि शस्त्रांनी भरलेल्या बोट्समध्ये आहे. याशिवाय मिनी सबमरीन आहेत, ज्या रडारलाही सापडत नाहीत. आता हे तिन्ही थर एकत्र बघा. खाली माइन्स, डोंगरात मिसाईल्स आणि बाजूला स्पीड बोट्स. अशा परिस्थितीत 100 सुरक्षित प्रवासाची हमी कोणीच देऊ शकत नाही. पण इथेच सर्वात मोठा ट्विस्ट आहे. शस्त्रांनी इराणने इतरांना घाबरवलं, त्याच शस्त्रांनी त्यांचा स्वतःचा व्यापार बंद केला आहे. इराण दररोज 10 लाख बॅरलपेक्षा जास्त तेल विकतो आणि तोच मार्ग आता ब्लॉक झाला आहे. मोठे टँकर्स आत येत नाही कारण माइन्सचा धोका आहे आणि इराणचे टँकर्स बाहेर जाऊ शकत नाहीत कारण बाहेर अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरियर्स सज्ज उभे आहेत. रिपोर्ट्सनुसार किमान 10 ऑइल टँकर्सवर हल्ले झाले आहेत आणि 16 पेक्षा जास्त कार्गो जहाजांना लक्ष्य करण्यात आले आहे. तेलाच्या किंमती 103 प्रति बॅरलच्या वर गेल्या आहेत आणि जगभरातील शेअर बाजारात भीतीचं वातावरण आहे. तर आता प्रश्न तुमच्या समोर आहे, सगळं इराणचा एखादा मोठा गुप्त प्लॅन आहे का, की तो स्वतःच्या तयार केलेल्या जाळ्यात अडकला आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच धडाकेबाज बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.